सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 50 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. स्वीटी आर्यनला इथेच तिच्या बर्थडे पार्टीमध्ये साधं सिम्पल आय लव्ह यू म्हणणार होती, पण आर्यनला मात्र तिच्या तोंडातून या पार्टीमध्ये आय लव्ह यू ऐकायचं नव्हतं आणि त्याला तिचा अपमानही करायचा नव्हता. म्हणून त्यानं मॅक आणि सँडीचा ॲक्सिडेंट झाला अशी थाप मारली आणि स्वीटीनं सुद्धा घाबरून लगेच त्याला तिथून जाण्याची परवानगी दिली. आणि तो तिथून बाहेर पडला आणि मनात म्हणाला, ओ गॉड प्लीज सेफ मॅक अँड सँडी, आणि हसायला लागला. त्याला हसतच बाहेर येताना बघून अर्जुनचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि अर्जुनसुद्धा थोडा गालात हसला आणि मनात म्हणाला, लगता है फायनली आज बात बन ही गई. आणि इतक्यात त्याच्या पाठीमागून तोंड लटकवून थोडीशी सॅड होत स्वीटी आली आणि तिचा लटकलेला चेहरा बघून अर्जुन मनात म्हणाला, ओ माय गॉड, लगता है अभी तक बात बनी ही नहीं. हाय रे मेरे बच्चे, यांच्याच्यानं काही होणार आहे की नाही, का मला मध्ये टांग अडवावी लागेल काय माहीत. बट नो, माझा टायगर हे सगळे नाजूक विषय हँडल करायला समर्थ आहे. आफ्टर ऑल ही इज माय टायगर. पण त्यानं रागात माझ्यासारखा चुक्या करू नयेत, नाहीतर समोर असलेला घासही खाता नाही यायचा. जसा मी सुरुवातीला बुद्धूपणा केला होता आणि तनूवर संशय घेऊन चिडत राहिलो आणि आमची लवशिप खूपच स्ट्रेसफुल राहिली, तसं टायगरचं नको व्हायला. पण नाही, माझा टायगर माझ्यासारखा ओव्हर ॲंग्री नाही आणि मला कोणीच समजवायला नव्हतं, म्हणून मी वाहवत गेलो. माझ्या रागावर कंट्रोल नव्हता. पण माझ्या टायगरसाठी मी आहे ना, आणि त्याचं असं होणार नाही. जे त्याच्या मनात आहे ते त्याला लवकरच मिळेल असं अर्जुन मनातच विचार करत होता. आणि अतुल त्याला म्हणाला, अर्जुन सर, पार्टी इज ओव्हर, चला आता निघायचं का? काय बघताय तिकडे सारखं? तुम्हाला काहीतरी सिक्रेट सापडलं की काय? आणि अर्जुन म्हणाला, सिक्रेट नाही बाबा, सिक्रेट असं काहीच नाही. आणि अतुल त्याची चोरी पकडल्यासारखं करत म्हणाला, जा जा, दुसऱ्या कोणाला तरी सांगा आणि उल्लू बनवा, मला नका सांगू. मैं आपको अंदर से बाहर से ऊपर से नीचे से आगे से पीछे से ऑल ओवर अच्छे से पहचानता हूँ. आप मुझे जेब में डालने की कोशिश मत करिए. असं म्हणून अतुल अर्जुनच्या कोटातून शर्टातून हातमध्ये डोकं घालत गमतीशीरपणे त्याला बघत होता. आणि अर्जुननं हसून त्याला एक फटका दिला आणि मला डफर कुठला, माझं सोड, तिकडे बघ. असं म्हणून त्यानं पिहूकडे आणि आरवकडे इशारा केला आणि म्हणाला, तुझ्या काही लक्षात येते की नाही, का फक्त मंकीसारख्या अशाच माझ्या मागे पुढे उड्या मारत राहतो? 2 मुलींचा बाप आहेस तू, मुलींकडे लक्ष द्यायला हवा आता. आणि अतुल काहीच न कळून म्हणाला, त्यात काय लक्ष द्यायचं, गप्पा मारते ती. आणि तो मुलगा त्या दिवशी होली सेलिब्रेशनमध्ये आलाच होता की, रिया ओळखते त्याला, मग झालं तर तो चांगलाच असणार. आणि अर्जुन म्हणाला, हो तो चांगलाच आहे, पण फक्त गप्पा मारते असं वाटतं का तुला? अतुल, तुला एक तुझ्या आयुष्यातलं मोठं सिक्रेट सांगू का? आणि अतुल थोडा घाबरलाच. आणि आता अर्जुन सर सिक्रेट सांगतायत म्हणजे 1001% खरं असतं. तो म्हणाला, हार्ट फेल व्हायच्या आत सांगा सर, काय सिक्रेट आहे? आणि अर्जुन पिहू आणि आरवकडे बघून त्याचे हावभाव, बिहेवियर, त्यांची स्माईल, त्यांच्या डोळ्यातल्या प्रेमळ छटा बघून म्हणाला, अतुल, जर मी बरोबर असेल तर हा तुझा इन फ्युचर जमाई राजा, इट मीन्स सन इन लॉ आहे. आणि आता हे ऐकून अतुलनं तोंडावर हात ठेवला आणि त्या दोघांकडे शॉक होऊन बघत म्हणाला, व्हॉट? मी इतका म्हातारा झालो आणि माझ्या मुली इतका मोठ्या झाल्या कधी? आता मला जावई येणार? सर, आता हे जर नेहानं ऐकलं ना तर ती मला पक्का चक्कीमध्ये पिसणार. अहो, रात्र दिवस रात्र अर्जुन सर आणि कंपनी, अर्जुन सर आणि कंपनी या नादात माझ्या मुली कधी मोठ्या झाल्या आणि माझे केस कधी पिकले ते सुद्धा नाही कळलं मला. अर्जुन आता हसला आणि म्हणाला, ओय, ओव्हर ॲक्टिंग की दुकान, फॅमिली आणि ऑफिस वर्क यांचं कधीच कॉम्बिनेशन नसतं, समजलं? तुझ्यापेक्षा जास्त वर्कलोड मला आहे. अख्ख्या जगभर मी फिरतो, एकलोता ओनर आहे मी देसाई इंडस्ट्रीजचा. तरीही माझ्या मुलांकडे एका पापणीच्या केसा इतकं सुद्धा दुर्लक्ष नसतं, समजलं? आणि तू काय मला कामाच्या गोष्टी सांगतोस रे? फुकट पगार घेतो तू माझ्याकडून. आता मी तुला वर्षातून फक्त 10 महिने पगार देणार
आणि अतुल म्हणाला, करा करा, तुमच्या मनासारखं करा, पण माझ्या मुलींची लग्न तेवढी लावून द्या, मग मला बाकी पगारसुद्धा नको. आणि काय हो, तुम्ही जसे देसाई एम्पायरचे एकलौते ओनर आहात ना, तसाच मी सुद्धा या अख्ख्या देसाई एम्पायरचा एकलौता मॅनेजर आहे, समजलं. तुमच्यापेक्षा जास्त प्रेशर माझ्यावर आहे. अर्जुन हसून म्हणाला, सोतो हे, तू आहेस म्हणून मी आहे. पण मला आता असं वाटतं की तुला मुलीच्या लग्नाची चिंता करायची गरजच नाही. ऑलरेडी त्यांनी त्यांची सेटिंग लावली आहे आणि त्यांचं लाईफ पार्टनर चूज केलेले आहेत. आणि अतुल चकित होऊन म्हणाला, अर्जुन सर, आणि हे तुम्ही मुलीच्या बापाला सांगताय, तेही चक्क माझ्या तोंडावर. आणि अर्जुन म्हणाला, मग त्यात काय झालं? मुलीचा बाप असलास म्हणजे स्वतःला अमेरिकेचा प्रेसिडेंट नको समजू, कारण त्याचंसुद्धा स्वतःच्या मुलीसमोर काहीच चालत नाही. आजकाल आपण काहीही बोलून चालत नाही. आजकालची मुलं इंडिपेंडंट आहेत, ते त्यांचे निर्णय घेतातच. आपण फक्त त्यांना सपोर्ट करायचा, चांगलं वाईट शोधण्याची नजर द्यायची. आणि अतुल म्हणाला, आता ते मला कळत नाही, पण तुम्ही मला सांगा, हा आरव कसा आहे? म्हणजे पिहूसाठी ठीक आहे ना? आणि अर्जुन म्हणाला, अतुल फक्त ठीक नाही, तो पिहूसाठी अगदी परफेक्ट आहे, ऑसम आहे, लाजवाब आहे. आरव हिमांशू सक्सेना, त्यांचाही बिझनेस आहे. बँगलोरला नुकताच MBA करून आलेला आहे आणि आता कंपनीमध्ये जॉईन करणार स्वतःची, म्हणजे तो भावी ओनर असणार सक्सेना इंडस्ट्रीजचा. एकुलता एक आहे, ना बहीण ना भाऊ. मिस्टर सक्सेना आणि मिसेस सक्सेना दोघेही फ्री माइंडेड आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतुल, तुझ्यासाठी ही चांगली गोष्ट आहे की मिस्टर सक्सेनासुद्धा मिसेस सक्सेनाला फार घाबरतात तुझ्यासारखे. तुमच्या दोघांचं फार जमणार, असं म्हणून अर्जुन एकटाच हसत होता. आणि अतुल त्याच्याकडे डोळे फाडून फाडून चकित होऊन बघत होता आणि म्हणाला, अर्जुन सर, हे नक्की तुम्ही माझ्या मुलीच्या बाबतीत बोललात की तुमच्या मुलीच्या बाबतीत? अहो, बाप म्हणून इतकी चौकशी मी करायला हवी, ती तुम्ही केलीत. अर्जुन म्हणाला, तुझ्या मुली माझ्या मुलीसारख्याच आहेत, वेगळं काय आहे त्यात? पण मी त्याची कुंडली अशासाठी काढली होती की तो माझ्या टायगरला त्रास देत होता एका गोष्टीसाठी आणि टायगरच्या डोक्यात जात होता. तसा टायगर मला काही बोलला नाही, पण मला दिसत होतं की त्याला आरव आवडत नाही. म्हणून मग म्हटलं जरा खोलात शिरावं. आणि आता आपल्या मुलांच्या आसपास जे कोणी फिरतं त्याची तर हिस्ट्री काढलीच पाहिजे ना. आणि त्याच्याकडून काहीही धोका नाही, तो खूप चांगला मुलगा आहे. आणि ज्या गोष्टीसाठी आरव टायगरच्या डोक्यात जात होता ती गोष्ट त्याच्या मनात नव्हतीच. आणि त्यातून मला हे पिहूचं आणि त्याचं समजलं. तर असे होते हे अर्जुन सर, जीते जैसी चाल और बात जैसी नजर. आरव नक्की कसा आहे म्हणून अर्जुन सरांनी त्यांच्या मागे माणसं पाठवली होती, नक्की स्वीटीचं आणि त्याचं काही आहे का हे शोधण्यासाठी. पण तिथं नेमकं पिहूचं आणि आरवचं जुळलं असं त्याला कळलं. आणि मग अर्जुन सरांनी आरवला ॲक्सेप्ट केलं. आणि जर तसं खरंच काही असतं स्वीटीचं आणि त्याचं, तर आरव गायब झाला असता 100%. आणि आर्यनच्या मार्गातला काटा अर्जुन सरांनी अलगद बाजूला काढला असता. पण असं काही करण्याची गरजच पडली नाही. पण हे सगळं गुपचूप गुपचूप चाललंय, कोणालाच त्याचा पत्तासुद्धा नाही. आणि अतुल म्हणाला, आणि आरव तुमच्या टायगरच्या डोक्यात कोणत्या गोष्टीसाठी जात होता? पण आता अर्जुन गप्प बसला. आर्यन आणि स्वीटीबद्दल काहीच नाही बोलला. आणि अतुलला म्हणाला, पण आता डफर, मी तुला हे सांगितलं, पण तू लगेच तिला विचारू नकोस किंवा तिच्यावर लक्ष ठेवू नकोस. तिला उमलू दे, फुलू दे, त्याच्या सानिध्यात बहरू दे. त्यांच्या या लवशिपचं नक्कीच रिलेशनशिपमध्ये रूपांतर होणार आहे. मी म्हणतोय तसंच होणार आहे. ते दोघेही तुझ्याशी लवकरच येऊन बोलतील, समजलं? आणि अतुल म्हणाला, माझ्याकडे कशाला, तुमच्याशी बोलू द्या ना, मी तुमचं नाव सांगणार. आणि अर्जुनने त्याला एक फटका दिला आणि म्हणाला, डफर आहेस तू एक नंबरचा, चल आता. आता स्वीटी बाहेर आली. ती जास्त नाराजही नव्हती आणि हॅप्पीसुद्धा नव्हती. पिहूनं तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, काय झालं, तू बोलली की नाही? आणि स्वीटी म्हणाली, नाही दी. आणि तिने आर्यन लवकर गेला हे सगळं सांगितलं. आणि पिहू म्हणाली, ओ माय गॉड, इतक्या मुश्किलीने त्याला पाठवलं तुझ्याकडे आणि हे असं झालं. एकतर ती परी खूपच चिपकू आहे ग, सतत चिकू चिकू करत त्याला चिपकलेली असते. स्वीटी, मला वाटतं तुझ्याकडून काहीच होणार नाही. मी आर्यनला फोन करून तुझ्या फिलिंग्स सांगणार आहेत. आता मला तू अडवू नकोस.
आणि स्वीटी म्हणाली, चालेल दी, तू म्हणशील तसं. मग आता सगळे पार्टी संपवून घरी गेले. आर्यन तर मॅक आणि सँडीकडे जायचं म्हणून कधीच घरी पळून आला होता आणि बेडरूममध्ये येऊन स्वतःला अलगद फुल पाण्यात पडावं असं बेडवर झोकून दिलं त्यानं. आणि तो आता स्वर्गात तरंगत असल्यासारखा स्वीटीच्या आठवणी, तिच्या त्या डायरीतले लवली वर्ड्स आठवून आठवून हसत होता. तिचे ते आय लव्ह यू आर्यन हे शब्द वारंवार त्याच्या डोळ्याखालून जात होते. आणि इतक्यात त्याला स्वीटीचा फोन आला. ती फ्रेश होऊन आली होती आणि तिनं आर्यनला फोन केला होता. आणि आता आर्यनने तिचा फोन पाहिला आणि गालात हसला आणि म्हणाला, हाय, इस प्यार को क्या नाम दूँ? शैतान का नाम लिया और शैतान हाजिर, ये कैसा रहेगा? आणि पुन्हा तोच म्हणाला, नो 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 मिस्टर आर्यन, अब बस हो गई शैतानगी. आता तिला त्रास देणं थोडं कमी केलं पाहिजे, क्योंकि अब दुश्मन प्यार की सौगात लेके आया है, कबूल तो करना ही पड़ेगा. तो जाने मन का नाम लिया और जाने मन हाजिर, ये कैसा रहेगा? पण जाने मन तर डॅड म्हणतात ना मम्माला, ते कॉपी केल्यासारखं होईल का? मग काय म्हणू? फक्त जान? जान का नाम लिया और जान हाजिर. नको, शोणा बेबी, काय म्हणू मी तिला? उफ, सगळीच सुंदर सुंदर नावं डॅडनी त्यांच्या बायकोला देऊन टाकली. आता मी काय करू? मला त्यांची कॉपी करायची लाज वाटते. पण मग थोडा विचार करून आर्यन सर म्हणाले, मिस्टर आर्यन, तुम्ही अख्ख्याच्या अख्खे तुमच्या डॅडची कॉपी आहात. ते बडे टायगर आणि तुम्ही छोटे टायगर. ते मिस्टर अर्जुन, तुम्ही मिस्टर आर्यन. दिसण्यात सुद्धा सेम टू सेम. मग डॅडचे एवढं नाव तर मी कॉपीच करू शकतो. त्यांची मोठी जाणेमन, माझी छोटी जाणेमन. त्यांचीही पूर्वीची मिस सुभेदार आणि माझीही आत्ताची मिस सुभेदार. त्यांची छोटी बिनशेपटाची वाघीण आणि माझी छोटी बिनशेपटाची वाघीण. आता तिचा फोन वाजत होता आणि इकडे मिस्टर आर्यनचं काय चाललं होतं काय माहीत. त्यानं आता त्यांच्या प्रेमाला सर्वात अगोदर एक क्यूट छान नाव द्यायचं होतं. आणि आता त्यानं तिचा फोन कट केला आणि तिकडे स्वीटी थोडी गाल फुगवून बसली आणि म्हणाली, खूप सिरियस असेल का मॅक आणि सँडी? का आता याला परीसोबत बोलायचे म्हणून माझा फोन कट केला असेल का? असं म्हणून ती पुन्हा तिची डायरी घेऊन लिहित बसली. आणि आजच्या सगळ्या मेमरीज तिने लिहिल्या, पण स्वीट मेमरीज एकही नव्हती. हा, पण एक गोष्ट तेवढी छान घडली होती. आर्यनने तिची 2 बोटं तोंडात पकडली होती. इश, असं म्हणून स्वीटी लाजायला लागली. आणि तेव्हा जशी तिच्या अंगात गोड कळ उठली होती तशीच गोड कळ आत्ताही तिच्या अंगात उठली आणि तिच्या अंगावर शहारा आला. आणि मग तिने सगळं लिहिलं. आणि इकडे आर्यननं आता मोबाईलमधून तिचं बिनशेपटाची वाघीण हे नाव हटवलं आणि जाणेमन हे नाव सेव्ह करून टाकलं. आणि पुन्हा त्या नावाकडे 3-4 वेळा बघत म्हणाला, इट्स ओके ना? चालेल ना हे? डॅडला विचारू का? नको नको आर्यन, डॅडला कसा विचारतील तू? पण नाही, डॅडला हे सांगावंच लागणार, कारण हे माहीत नाही असं होणारच नाही. माय डॅड इज जिनियस. ते बोलणार काहीच नाहीत, पण ते सगळं बघत असतात. त्यांचा 3रा डोळा खूपच सुपर आहे. आणि आत्तापर्यंत त्यांना माहीत असूनही मला त्यांनी टोकलं नाही, याचा अर्थ मी राईट वेवर आहे. असं म्हणून आता स्वीटीला फोन करायचा ठेवला बाजूला आणि तो उठून डायरेक्ट अर्जुनकडे गेला स्टडीमध्ये. इतक्यात त्याला पिहूचा फोन आला आणि ती म्हणाली, आर्यन, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तू झोपला नाहीस ना? आर्यन स्टडीच्या बाहेरच उभा राहून हळूच म्हणाला, पिहू दी, मला सुद्धा तुझ्याशी खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे. तू झोपू नकोस, ओके? आता मी डॅडकडे निघालो आहे. आधी त्यांच्याशी बोलणार आणि मग तुझ्याशी बोलणार, समजलं? ओके. आणि फोन ठेवला. आता अर्जुनने त्याचीही खुसर ऐकली आणि थोडा गालात हसला आणि मनात म्हणाला, येस, दॅट्स माय बॉय. मला माहीत होतं हे सगळं टायगर अगोदर माझ्याशीच बोलणार आणि तो त्यासाठीच आला आहे. आता आर्यन थोडासा घसा साफ करून स्टडीचा दरवाजा उघडून म्हणाला, डॅड, मे आय कम इन? आणि अर्जुन म्हणाला, यस टायगर, कम. आता आर्यन त्याच्यासमोर थोडासा हाताची चुळबुळ करत उभा राहिला. कुठून सांगावं, कसं सांगावं, कशी सुरुवात करावी हे त्याला कळत नव्हतं. हे सगळं कळल्यावर डॅड त्याला सपोर्टच करणार आहेत हे त्याला माहीत होतं. पण तरीही आपण आपल्या बापासमोर हे बोलतोय म्हणजे थोडंसं दडपण तर येणारच ना.
तसं अर्जुन कधीच आर्यनवरती प्रेशर टाकलं नव्हतं. तो त्याचा फ्रेंड झाला होता. मग अर्जुननं त्याची फाईल बाजूला ठेवली आणि विस्कीची बॉटल घेतली आणि पेक भरायला सुरुवात केली. आणि आर्यन म्हणाला, डॅड आत्ताच पार्टीतून आलो ना आपण, तिथे घेतली ना तुम्ही, मग आता नको ना. अर्जुन हसला आणि म्हणाला, टायगर हे माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी आहे. आणि आर्यनने चकित होऊन डोळे मोठे केले आणि म्हणाला, डॅड हे काय आहे? अर्जुन खूप मोठ्यानं हसला आणि म्हणाला, आता हे घेतल्याशिवाय मला असं वाटतं की तुला जे बोलायचं आहे ते तू बोलणार नाही, हो ना? चल पटकन बोल, काय म्हणायचं आहे तुला? तुझी मम्मा माझी वाट बघत असेल. असं म्हणून त्याने ग्लास तोंडाला लावला आणि आर्यन काहीच बोलेना. मग थोड्या वेळानं म्हणाला, डॅड मला तुम्हाला असं सांगायचं होतं की ते म्हणजे स्वीटी आणि मी म्हणजे असं तो अडखळत बोलायला लागला. आणि अर्जुन गालात हसत म्हणाला, टायगर आता मी नशा करतोय आणि तू सुद्धा नशेत आहेस, राईट? म्हणून तुझ्या तोंडातून शब्द फुटत नाहीत. आता आर्यन पुन्हा भुचकळात पडला आणि म्हणाला, नो डॅड मी ड्रिंक नाही करत, तुम्हाला माहीत आहे सगळं. आणि अर्जुन हसून म्हणाला, माय सन आय नो तू ती नशा नाही करत, मी तर दुसरी नशा म्हणतोय, प्यारवाली नशा, राईट? इश्कवाली नशा. आता आय हॅव नो टाईम म्हणून मी तुझं काम सोपं करतो. चल पटकन बोल, कोणतं हॉटेल पाहिजे? 3 स्टार, 5 स्टार की 7 स्टार? आता आर्यनला तर काही समजेना आणि तो म्हणाला, डॅड हॉटेल कशाला? अर्जुन म्हणाला, बोलणार आहेस ना तिच्याशी? तुझ्याकडे खूप कमी वेळ आहे. US ला जाण्याअगोदर सगळं क्लिअर झालं पाहिजे, बरोबर? आणि आता आर्यन थोडा गालात हसला. त्याचं काम तर खूप सोपं झालं होतं. अर्जुन म्हणाला, बापासमोर बोलतोय म्हणून इतका अवघडून जायची काहीच गरज नाही. फ्रेंड्ससमोर बोलतोय असं समजायचं. टायगर तुझी पसंत मला पसंत आहे. आणि आता आर्यन धावतच त्याच्याकडे गेला आणि त्याच्या गळ्यात पडून म्हणाला, आय लव्ह यू डॅड, आय लव्ह यू सो मच. आणि अर्जुन त्याची पाठ थपटून म्हणाला, उद्याची प्रॅक्टिस करतस का तिला आय लव्ह यू म्हणण्याची? आणि आर्यन खूप हसून म्हणाला, डॅड. आणि आता आर्यनचे गाल लाजून ब्लश करत होते. त्याचा आनंद बघून अर्जुनला खूप छान वाटत होतं. आर्यन म्हणाला, डॅड तुम्हाला सगळं माहीत आहे ना? आणि अर्जुन म्हणाला, मला तेव्हापासूनच माहीत आहे. कदाचित ते तुझ्याही मनाला माहीत नसेल, कारण तुझ्या डोळ्यांनी मला कधीच सांगितलं होतं. पण आता जास्त वेळ लावायचा नाही. जिंदगी बहुत तेज है बॉस, लडकियों को इतना सताया नहीं करते. आणि सुभेदार गर्लशी तर पंगा अजिबात घ्यायचा नाही. हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतोय. तिने प्रयत्न केला आहे आज, आता उद्याचा दिवस तुझा आहे. उद्या सगळी अरेंजमेंट होईल. उद्याच्या उद्या सगळं क्लिअर करून टाकायचं. माझ्या स्वीट बेटीला जास्त झुलवत ठेवायचं नाही, ओके? विथ ऑनर अँड विथ हर रिस्पेक्ट. तिला योग्य तो मान देऊन तुझं तिला लव कन्फेशन देऊन टाक. अँड डोंट फॉरगेट टायगर, डोंट क्रॉस युअर लिमिट, कोई बदमाशी नाही चलेगी. आणि आर्यन हसून म्हणाला, डॅड यू आर वर्ल्ड बेस्ट डॅड, यू आर सिम्पली जिनियस. आणि अर्जुन म्हणाला, ऑफकोर्स मी वर्ल्ड बेस्ट डॅड आहे, बिकॉज यू आर माय वर्ल्ड बेस्ट सन. आता पण प्रॅक्टिस करा. इथपर्यंत मी मदत करू शकतो, पण तिथं डॅड काहीच करू शकत नाहीत. त्या छोट्या शेरणीला तर तुलाच सामोरं जायचं आहे. आर्यन म्हणाला, पण डॅड मम्मा. आणि अर्जुन म्हणाला, माझ्या जाणेमनला कसं हँडल करायचं ते मी पाहतो, तुझी जाणेमन तू बघ. आणि आता आर्यन खुश झाला आणि त्यानं त्याच्या हातातला व्हिस्कीचा ग्लास घेतला आणि म्हणाला, डॅड आता बास, नाव इनफ, आता तुम्ही जा बरं आणि झोपा. आणि आता अर्जुन सर बेडरूममध्ये गेले. लगेच फोन काढला आणि अतुलला म्हणाले, अतुल मला मुंबईतल्या सगळ्या हॉटेलची लिस्ट पाठव विथ फोन नंबर. आणि अतुल म्हणाला, अर्जुन सर आता काय आहे, व्हॅलेंटाईन डे संपला, तुमची ॲनिव्हर्सरीला टाईम आहे ना? ना मॅडमचा बड्डे ना तुमचा बड्डे, सगळ्यांचे बड्डे झाले, मग आता कशासाठी हवं आहे हॉटेल? आणि तन्वीसुद्धा चकित झाली आणि म्हणाली, ओ गॉड आता याला कशाला हवं आहे हॉटेल? हा अर्जुन पन्ना आता पुन्हा मला हॉटेलवर घेऊन जाणार की काय? असं म्हणून ती मनातच रडायला लागली. पण अर्जुन अतुलला म्हणाला, तेरी शादी करनी है उस हॉटेल में, सांगितलं आहे तेवढं कर आणि आत्ताच्या आता लिस्ट पाठव. आणि अतुल जांभई देत म्हणाला, ओके बॉस. मग तो उठला आणि लॅपटॉप घेऊन बसला आणि म्हणाला, डोक्यावर पडलेले द अर्जुन देसाई